तर रामकृष्ण हरी मंडळी, तर नव्या व्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं। तर व्लॉग नंबर 4 ला करूया सुरुवात। तर आता आपण चाललो आहे संगमनेरला। तर संगमनेरला चाललो आहे ते पण एका मंदिराला व्हिजिट करायला, भक्तिशक्ती मंदिर। तर आता भक्तिशक्ती मंदिर तुम्हाला पूर्ण दाखवतो मी। तर चला आता संगमनेरला। त्यानंतर इथं मध्येच एक डोंगर वगैरे लागतं, तर डोंगर वगैरे बघितलं तर बघा कसं डोंगर येते। नंतर डोंगर वगैरे बघून झालं तर म्हटलं आता तुम्हाला माहिती आहे आपण सगळ्यात मोठा फॅन आहे लालपरीचा। तर म्हटलं लालपरीचे काही शॉर्ट्स घेऊया। तर बघा लालपरी। त्यानंतर आपण निघालो पुढे। तर आता पुढे निघता बघू शकता तुम्ही आता एरिया खूपच सुंदर आहे, आम्हाला तर खूपच आवडला हा एरिया। त्यानंतर आता इथे डॉक्टर भानुदास देरे फाउंडेशन याच्या शेजारीच हे मंदिर आहे मित्रांनो। तर भक्तिशक्ती मंदिर तुम्ही नक्की व्हिजिट करा, बघा किती सुंदर मंदिर। आता फुल रिव्ह्यू तुम्हाला दाखवतो, शेवटपर्यंत ब्लॉग बघा। मंदिर दाखवायच्या आधी तुम्हाला माहिती आहे आपली फेवरेट म्हणजे लालपरी। तर लालपरी येतच होती, म्हटलं चला लालपरीचा व्हिडिओ काढूया। तर आता हा फायनली समोरचा गेट तुम्ही बघू शकता। तर भक्तिशक्ती मंदिर बघा इथून किती भारी दिसतंय, इथून एवढं भारी दिसतंय म्हणजे आतमधून किती सुंदर असेल। तर चला आता माझ्यासोबत आपण बघूया पूर्ण मंदिर। त्यानंतर साईडला आपण बघू शकता भरपूर सारे प्रेक्षक आहे। या मंदिरात भरपूर सारे प्रेक्षक येत असतात मित्रांनो, कारण या मंदिराचं वैशिष्ट्यच असं आहे की इथे केलेला नवस पूर्णच होतो। आणि तुमचा जर काही नवस असेल तर नक्की या मंदिरात आणि हे मंदिर नक्की बघा, मला तर खूपच आवडलं हे मंदिर। त्यानंतर पुढे बघा किती छान मूर्ती वगैरे दिलेल्या आहेत, ह्या मूर्ती आता तुम्हाला दाखवतोच। तर आपल्या शिवाजी महाराजांची मूर्ती वगैरे इथं किती छान प्रकारे दिलेली आहे। त्यानंतर इथं झेंडा वगैरे बघू शकता, आपण तिथं पण जाणार आहे, तुम्हाला ते पण दाखवतो। तर आता चप्पल वगैरे काढली, तर आता चला पुढे। तर आता समोरून मंदिर बघा कसे एका प्रकारे खूप छान मंदिर आहे एकदम। आणि इथं बघू शकता भरपूर सारे प्रेक्षक बसले। तर या मुली बघा, या मुली विचार करतात सारे कोण हा, तर त्यांना काय माहिती हा कारवडीचा ब्लॉगर आहे। तर चला आतमध्ये आता। तर आतमधून बघू शकता किती छान मंदिर आहे, एकच नंबर मंदिर वाटतंय। तर पंडित वगैरे बसले होते इथं। तर गुरुदत्त महाराजांचं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही। आता तुम्हाला लाईव्ह दर्शन करून देतो गुरुदत्त महाराजांचं। त्यानंतर इथं कासव वगैरे बघा किती छान आहे, आणि हे विठ्ठल रुक्मिणी मूर्ती वगैरे सुद्धा किती छान आहे। त्यानंतर आता आपण गोल चक्कर मारूया मंदिरला। तर आपल्याला इथं जायचं होतं, या झेंडा बघू शकता जायचं होतं, पण इथं नो एंट्री आहे, इथं एंट्रीच नाही, त्यामुळे आपण आता कॅन्सल केलेलं जायचं। तर आता इथं बघा बघू शकता इथं हर हर महादेव। तर इथं भरपूर साऱ्या मुली आल्या होत्या मित्रांनो, पण म्हटलं त्यापेक्षा इथलं वातावरणच किती सुंदर आहे। बाहेरून बघा किती सुंदर वातावरण, इथलं वातावरण इतकं भारी आहे ना, म्हणजे जो प्रेक्षक येईल तो आनंदीच होऊन जाईल इथून। तर इथं बघा, आणि ह्या दोघांचं काय चालू होतं साईडला काय माहिती, बट जाऊ द्या। भक्तिशक्ती मंदिर बघा तुम्ही, खूपच छान आहे। तुम्हाला जर हे मंदिर आवडलं तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि आता हा लास्ट एरिया येतो मित्रांनो, तर इथून आता मंदिर कसं दिसतं बघा। तर असेच व्हिडिओ तुम्हाला लागत असतील तर कमेंट करा, आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तर चला कायम असत राहा।